राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम्। सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 365 नंबरच्या ओळीचा विचार केलेला होता। ते मरणा ऐलीच कडे मज मिळूनी गेले पुढे, मग मरणी आणखी कडे जातील केवी। 365 नंबरची ओवी आहे, त्यामध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे ते भक्त जे आहेत ते मरणाच्या अलीकडेच म्हणजे मरणाच्या पूर्वीच देहात असताना जीवनमुक्ती भोगत असतात, जीवनमुक्तीचा आनंद भोगत असतात। मरणापूर्वीच ते येऊन मला मिळतात। ज्याने आपला जीव भाव संपवलेला असतो ते मरणापूर्वीच भगवंताला एकरूप होतात। जीवच हा मुख्य गोष्ट आहे की जी भगवंताला भेटू देत नाही। भगवंतात आणि आपला जो पडदा आहे तो पडदा फक्त जीव भावाचा आहे। आता तसे पर्वते विचार केले तर प्रपंच आसक्तीचा आहे, देह आसक्तीचा आहे, विषय आसक्तीचा आहे, पण सगळ्यात विरल जो पडदा आहे तो जीवभावाचा आहे। शेवटचा जो पडदा जातो ज्याला आवरण म्हणतात तो जीवभावाचं आवरण आहे। आणि ते जीवभाव गेला की ते आवरण गेलं म्हणतो आपण। म्हणून अगोदरचे पडदे आहेत ते मलाचा पडदा आहे, विक्षेपाचा पडदा आहे, आणि शेवटचा पडदा आहे तो आहे हा जीवभावाचा पडदा, तोही गेलेला असतो। म्हणून माऊली म्हणतात मरणाच्या अलीकडेच ते मला प्राप्त झालेले असतात, जीवनमुक्ती भोगत असतात। मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी। मग परत आणि मरायला कुठं जातील, मेल्यानंतर कुठं जातील, मग ते माझ्याशी एकरूप झालेले असतात। आता आजच्या चिंतनामध्ये 366 नंबरची ओवी आपण सुरुवात करतोय। म्हणून मद्याजी जे झाले ते माझिया सायुज्या आले, जीही उपचार मिशे दिदले आपण पे मज। मद्याजी शब्दाचा अर्थ आहे ते माझ्याशी एकरूप झाले, मद्याजी आले, ते माझिया सायुज्या आले, ते माझ्या परमधामाला प्राप्त झाले। जे माझ्याशी एकरूप झाले म्हणजे मद्याजी झाले म्हणजे वरच्या ओवीचा संदर्भ आहे। मरणा ऐलीच कडे मज मिळून गेले पुढे, त्याचाच अर्थ मद्याजी जे झाले ते माझी या सायुज्य आले, जे माझ्यापर्यंत आले म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेतला। आणि ज्यांनी जीही उपचार मिशे दिधले आपण पे मज, ज्यांनी मला उपचार द्रव्याच्या निमित्ताने स्वतःच अर्पण केले। जे जे उपचार द्रव्य भगवंताला आपण अर्पण करत असतो त्याच्याद्वारे आपण स्वतःलाच अर्पण करावं अशी ती त्यामधली कल्पना मूळ या ओवीमधली आहे। म्हणजे माझ्याशी एकरूप होतात ते माझ्या धामाला प्राप्त झालेले आहेत, आणि ज्याने सेवेच्या निमित्तानं साधनेच्या निमित्तानं स्वतःला अर्पण केलेलं असतं। ज्यांनी परमात्मा प्राप्ती करता सर्व कर्म केली आणि ते मेल्यानंतर सायुज्य मुक्तीला प्राप्त होतात, तरी बाह्य उपचार हे आहेत हे केवळ निमित्त आहे। जे जे आपण काही करतो, तीर्थयात्रा करतो, व्रत वैकल्य करतो, देवपूजा करतो, नाम घेतो,
नाम तसा विचार केला तर तो बाह्य उपचार नाही, नाम डायरेक्ट पोचवण्याचं साधन आहे. पण आपल्याला त्या खुबीनं, त्या कौशल्यानं नामाचं अनुष्ठान, नामाची साधना करावी लागते. आपण पोकळ पद्धतीनं नाम घेतो आणि सगळ्याच बाह्य उपचारामध्ये भाव असेल याची शाश्वती देता येत नाही, खात्री नसते. सगळे बाह्य उपचार असतात. सहज जाता जाता एखाद्या मंदिराच्या समोर आपण आलो की लगेच आपण हात जोडतो. आता हे सगळे बाह्यच उपचार आहेत. खरं बघायला गेलं तर मनाचा भाव अर्पण करू तिथं आपण थांबतो का? मुळात कल्पना आहे, ज्यावेळी आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्या पायरीलाच नमस्कार करून पुढे जावं. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण घंटा वाजवतो, त्या घंटेच्या खाली म्हणे 10-15 सेकंद उभा राहावं आणि भगवंताचं स्मरण करावं. त्या घंटेचा नाद आपल्या अंतःकरणामध्ये आत घ्यावा आणि मग मंदिरात पुढे जाऊन गाभाऱ्यातल्या मूर्तीला नमस्कार करावा. ती मूर्ती साक्षात माझ्या समोर आहे, माझ्या हिताचं सगळं करते, अशा त्या नमस्कारामध्ये भाव असावा लागतो. आता जनरली आपण सगळेजण जाता येता भगवंताला मंदिराच्या समोर येऊन नमस्कार करतो. बरेच जण खूप पद्धतीने तासभर देवपूजा करणारी मंडळी सुद्धा आहेत. आता ही सगळी पूजा करत असताना त्यातला भाव जो आहे तो भाव फार महत्वाचा आहे. बाह्य उपचार हे केवळ निमित्त असतं, खरं भगवंताला आत्मभाव अर्पण करणं ही त्यातली मुख्य गोष्ट आहे. आत्मभाव शिल्लक ठेवून जर आपण नुसताच बाह्य उपचार जर केला तर त्याला काय अर्थ नाही. पण हे भक्त जे आहेत हे उपचाराचं निमित्त करतात. आम्ही भक्तीचं निमित्त करून उपचार करतो. आमच्या साधना कशा आहेत बघा, भक्तीचं निमित्त नुसतं आणि उपचार किंवा ज्या बाह्य साधना त्या प्रमुख. पण हे भक्त असतात जे असतात ते उपचार हे निमित्त असू दे. जोडीला नाम असावं, जोडीला देवपूजा असावी म्हणून करतात. वास्तविक त्यांनी आत्मसमर्पणच केलेलं असतं. जी उपचार विषय दिले आपण पे मज त्याशिवाय ते सायुज्याला कसे पोचतील सांगा. म्हणून मन किंवा काया वाचा ह्या अर्पण करणं हे निमित्त व्हायला पाहिजे. आणि या निमित्तानं, वाचेच्या भावाच्या निमित्तानं, मनाच्या भावाच्या निमित्तानं, कायेच्या भावाच्या निमित्तानं स्व अर्पण करता आला पाहिजे. खरा गोष्ट जी आहे ती अर्पण करायची राहते. आणि हा आतला आपला सूक्ष्म अहंकार असतो. ज्याने अहंकार दिला भगवंताच्या चरणी, त्याच्याकडे शिल्लक काय द्यायचं राहिलेलं नसतं. तो भगवत रूप झालेला असतो. आणि तो अहंकारामध्येच जीवभाव दडलेला आहे, कर्तृत्व भाव दडलेला आहे. म्हणजे अहमभाव आहे, ममभाव आहे आणि त्यालाच जीवभाव म्हणतात. आणि तो जीवभाव आपण द्यायला तयार नसतो किंवा नुसते उपचार करतो. पण भक्त काय करतात, उपचाराचं निमित्त करून आपला जीवभावच भगवंताच्या चरणी अर्पण करतात. त्याला आत्मसमर्पण असं म्हणतात. हा आत्मभाव एकदा अर्पण केला तर तीच गोष्ट मुख्य आहे. त्यामुळे स्व अर्पण झाला की मोक्ष प्राप्ती करून घेतात. माझी या सायुज्या आले पै अर्जुना माझ्या ठाई, 367 नंबरची ओळी. अर्जुना माझ्या ठाई आपण पे विन संरुसू नाही. फार खोचक शब्द आपण पे विन वापरलेला आहे बरं का. संरुसू नाही, मी उपचार कहून नाही ना कळेगा. आणि दुसरे उपचार माझ्यासाठी काय उपयोगाचे. अर्जुना माझ्या ठिकाणी भक्तांनी केलेल्या आत्म अर्पणाशिवाय, आत्मसमर्पणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपचारामध्ये मला स्वारस्य वाटत नाही, मला गोडी वाटत नाही. आपण पे विन संरुसू नाही. संरुसू नाही म्हणजे आवड नाही, मला त्याची गोडी वाटत नाही. मी उपचारे कवनाही ना कळेगा, मी कोणत्याही उपचाराने वश होत नाही. कारण तो निरुपचार आहे. आणि निरुपचार प्रेमाला उपचारांचं जर आपण त्याला जर कोंदण घालायला लागलो तर त्यामुळं मी प्राप्त होत नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे, हरिपाठामध्ये तुकडाच आहे. भावाशिवाय मी कळत नाही. ज्ञानदेवांचा हरिपाठ सुद्धा फार शास्त्र आणि भक्ती आणि कर्म सगळंच एकामध्ये त्या हरिपाठामध्ये 27 अभंगामध्ये माऊली बोलतात. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे एरवी ना कळे. इथं तेच म्हणतात मी उपचारे कवनाही ना कळेगा. कुठल्याच उपचारानं मी प्राप्त होणार नाही. मी फक्त भावानं, प्रेमानं
आत्मसमर्पणानं तुमचा जीवभाव माझ्याकडे दिल्यानंतरच मी प्रसन्न होतो. या साधा वेदांत यामध्ये कसा आहे बघा, की जीव जेव्हा ब्रह्मत्व होतं, जीव ब्रह्म होतं, जीव आणि आत्मा एक आहे त्याची जाणीव होते, त्यावेळी समर्पण झालेलंच असतं. हा ही वेदांत शास्त्राची भाषा आहे. जरा भक्तीच्या भाषेमध्ये आपण जर बघायला लागलो तर प्रेम आणि भाव भगवंताला अर्पण केलं की आपल्याला काही शिल्लक राहत नाही, आपण वितळलेलो असतो. आणि यामध्ये वितळणं फार महत्वाचं असते. दगड असा घट्ट जर काय गोष्ट असतील आपल्याला न वितळणारी, तो म्हणजे गर्विष्ठपणा, अहंकार. आपण फार शहाणे आहोत, आपण शास्त्रपंडित आहोत, माझ्यासारखं ज्ञान कुणालाही नाही, किंवा मी खूप श्रीमंत आहे, माझ्यासारखी बुद्धी कुणाची चालत नाही, माझ्यासारखी प्रवचन आणि कीर्तन कोण करत नाही. या सगळ्या दगडरूपी ह्या अहंकारामुळे ते वितळणं होतच नाही. जेव्हा हा अहंकार वितळायला लागतो तेव्हा जीवभाव समर्पित होतो. अन्य उपचारांची मला गरज नाही, किंवा त्यानं मी प्राप्तच होणार नाही, मी प्रसन्न होणार नाही. की उपचारे कवनाही ना कळेगा, कुठल्याच उपचारानं. म्हणून भावबळे आकळे भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. ज्ञानदेवांच्या हरिपाठामधल्या उभी आहे बघा, भावे विन देव न कळे, न कळे निसंदेह. आत्मा समजणार नाही प्रेमाशिवाय. बरं काय, वेदांताची जरी भाषा, ज्ञानाची भाषा जरी वापरली, हा आत्मा समजायला, आत्मा हा प्रेमस्वरूप आहे, प्रेमरूप आहे तो. आणि प्रेमच नसेल तर त्याचा अनुभूती कशी येईल सांगा बघू आपल्याला. मग ही गोष्ट इथं वर्णन करताना म्हणतात, भावे विन देव, भावे शिवाय, भावाशिवाय देव म्हणजे आत्मसमर्पणाशिवाय देव कळणार नाही. जीवभाव अर्पण केला तरच इतर उपचाराची गरज नाही. म्हणून माझ्या ठिकाणी आत्मार्पण केल्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही उपचारामध्ये मला गोडी नाही. स्वखेरीज मला काही नको, तुमचा स्व मला द्या. स्व हा फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. म्हणून देहादी प्रपंचातील कोणतीच गोष्ट माझ्या प्राप्तीसाठी उपयोगी नाही. भले तुम्ही मोठे कोठ्याधीश असाल, भले तुमच्याकडे फार मोठी कीर्ती असेल, भले तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी असतील, प्रापंचिक, ऐहिक, पारलौकिक, त्यानं मी करणार नाही. ती सगळे उपचार आहेत, त्या उपचारानं मी करणार नाही. स्व अर्पण करणं म्हणजे जीवभावपणा अर्पण करणं हेच मुख्य गोष्ट आहे. आणि ही विचाराची गोष्ट आहे. स्व अर्पण करायचा. स्व हा काय एखादा हातात आहे काय जो कापरासारखा अर्पण करता येईल, उदबत्तीसारखा लावता येईल, पैशासारखं दान करता येईल, असा स्व आहे काय? तो स्व दिसतच नाही. म्हणून विचारानं माझं स्व जे आहे, जे माझा अहम आणि मम आहे, ते विचारानं अर्पण करता आलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे शिल्लकच काय राहत नाही, माझं वितळणं होतं. आणि वितळलं की मी भगवंताशी म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. हा प्रेमाचं स्वरूप आहे स्व हे. म्हणून विचारानं स्व अर्पण आपण करावा. म्हणून माऊली काय म्हणतात, आपण पेविन, आपण पेविन म्हणजे आपणाला देऊन भगवंताला घ्यावे लागतं. भगवंत कसा प्राप्त होतो? तू दे मला, मी तुला देतो. मग कुणाला दे? तर तूच मला दे, सगळा आहे तसा. म्हणजे तुझं शरीर दे नव्हे, तुझ्यातलं आपण जे आहे ते आपलं पण जे आहे ते मला देऊन टाक. याचा अर्थ स्व दे, दुसरा अर्थच त्यामध्ये घेत नाही. घेशी तेव्हा देशी, ऐशी उदाराची राशी, नामदेव महाराज म्हणतात. तू घेतल्याशिवाय काय देतोस? पण घ्यायला काय पाहिजे आहे? आणि मग काय, जे दरिद्री आहेत, ज्यांच्याकडे द्यायसाठी काय वस्तू नाहीत, भौतिक वस्तू नाहीत, त्यांना काय देव प्रसन्न होत नाही काय? होतोय की. कारण देवाला ह्या वस्तू नकोच आहेत. ह्या कोणाही मी उपचार कोणाही नाकळेगा. इतर कुठले उपचार, पैसे द्याल, दान द्याल, अमुक द्याल, सोन्याचे जिरेटोप डोक्यावर त्या भगवंताच्या मूर्तीच्यावर घालाल, त्यांना पोशाख चढवाल, त्यांना काही काही किती किती कोटीचं दान आता साई चरणी किंवा त्या बालाजीला अर्पण करत असतात. याची गरज नाही. पण दिलं असेल, पण देताना भाव असायला पाहिजे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, दिली, अर्पण केलं, दान दिलं, पण त्या दानाच्या पाठीमागचा जो भाव आहे तो कीर्ती मिळवण्याचा नसावा, नाव कमवण्याचा नसावा. नाहीतर आपण फरशीवर नावं घातली नसती, देवातल्या गाभाराच्या फरशीवर, अमक्याकडून अमक्याच्या स्मरणार्थ
हा गाभ्यारातील फरशी बसवली असं लिहायला लावतोय आपण. आणि हे लिहायला लावणं मग देवाला अर्पण करतो की माझ्या नावाला आणि कीर्तीला अर्पण करतो मी. म्हणून खरा भाव जो आहे तो स्वभाव, आणि स्वभाव अर्पण केला की मग आपल्याकडे काही शिल्लकच राहत नाही. जे जे आहे झाला स्वयंमेव पांडुरंग. पांडुरंग स्वरूप आपण होतो हे सांगण्यासाठी माऊली किंवा नामदेव महाराज म्हणतात, घेशी तेव्हा देशी. तुझं काय उदारता देवा सांगावी. वास्तविक चिडवतात हा विठ्ठलाला नामदेव महाराज, अरे तू काय केवढा उदार आहेस, कसला उदार, घेतलंस तर परत देतोस, पण घेतलंस तर काय घेतलंस तर जीवभाव घेतलास, माझा जीवपणा घेतलास आणि तू मला प्राप्त झालास. माझ्याकडून जो जीवभाव होता, अहमभाव होता, तो मला तुला मी दिला म्हणून तू मला मिळालास असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणून आपण पे विन सौरुसू नाही. आपण शिवाय दुसरा कुठल्याही गोष्टीची आवड भगवंताला नाही. आणि म्हणूनच आपण स्वतःला द्यावं. कुणाला द्यावं, काय द्यावं भगवंताला? भगवंताला स्व द्यावं. स्व देणं फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरं काय भगवंताला लागत नाही. एक फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा, गाते जाऊन पहावा. करिता विचार सापडले वर्म. विचाराशिवाय स्व देता येत नाही बघा. काय माऊली तुकोबा म्हणतात, करिता विचार सापडले वर्म, समूळ निश्रम परिहाराचे. माझा सगळा परिहार जो होता तो सगळा परिहार विचारानं गेला. मला विचारानं तुझं वर्म सापडलं म्हणून तुझी प्राप्ती मला करून घेता आली. फक्त विचारानं, उपचारानं नव्हे. उपचार हे भौतिक आहेत आणि विचार हा पारमार्थिक गोष्ट आहे. म्हणजे आपण जे वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र म्हणतो ना, तर तो वस्तुतंत्र आहे आत्मा, कर्तृतंत्र नाही. कर्तृतंत्र नाही म्हणजे कृतीनं प्राप्त होणारा नाही, क्रियेनं प्राप्त होणारा नाही, तर तो विचारानं प्राप्त होणार आहे. विचार करायला पाहिजे ह्याचा ने माझा काय संबंध आहे, आणि विचारानं आपलं विरघळणं सुरू झालं पाहिजे. करिता विचार सापडले वर्म, समूळ निश्रम परिमाराचे. आपल्या ओवीशी संबंधित ओळ बघा, मज घेऊन या आपणाशी द्यावे, साठी जीवे भावे नारायणा. माझा जीव भाव घेतलास, मज घेऊन या, माझा जीव भाव घेतलास, आपणाशी द्यावे, मग तू मला प्राप्त झालास. तू उगीच मला प्राप्त झाला नाहीस. माझा जीव भाव म्हणजे अपने पीर विन सौरुसू नाही जे शब्द वापरलेला आहे. आपण पे आपण पे म्हणजे स्व. जो स्व आहे तो मी तुला दिला. मज घेऊन या, मज घेऊन या म्हणजे माझा जीव भाव घेऊन या, आपणाशी द्यावे. तू मला मोक्ष दिलास, साठी जीवे भावे नारायणा. त्या जीवासाठी त्याच्या बदली मला नारायणा तू मला आनंद परमात्मा स्वरूप म्हणजे मुक्ती दिलीस, मला जे मुक्त केलंस. माझा जीव भाव घेऊन उरी नाही मग पडदा काला, स्वमुखेची भला करिता वाद. मध्ये कशाला उगीच मध्ये पडदा मायेचा आणताय? मग आपण गप्पा मारूया. स्वमुखेची भला करिता वाद. तुका म्हणे, शेवटची ओळ फार महत्वाची आहे, 4च ओळीचा अभंग आहे. तुका म्हणे माझे खरे देणे घेणे, तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे. हेच खरं देणं घेण्यातला व्यवहार आहे देवातला नाही आपला. वस्तूचा व्यवहार होत नाही म्हणून डोळे झाकून व्यवहार होतो. तो हालचाली न करता तो व्यवहार होत असतो. कारण प्रत्येक देण्या घेण्यामध्ये आपला अहंकार असतो. पण ज्यावेळी आपण स्व देतो ना, त्यावेळी अहंकारच देवाला आपण हा देहांकारू नाथिला, हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. म्हणजे विचारुनी अहंकार सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे. विचार केला की तो अहंकार म्हणजे जीव भाव भगवंताच्या चरणी अर्पण केला की आपलं खरं स्वरूप जे आहे ते प्रकट व्हायला सुरुवात होते. अस्तीची वस्तू, असलेलीच वस्तू आपण होतो. मी आहेच आत्मरूप स्वरूप, ते आत्मस्वरूप मला गवसलं. हा फक्त देण्या घेण्यातला व्यवहार आहे. मी जीवपणा द्यावं आणि तुन त्याबद्दला मला माझ्या आपल्याजवळ घ्यावं, एकरूप करून घ्यावं. आपण पे विन सौरुसू नाही. आणि हे उपचार जे आहेत ते उपचार मिशे दिधले ना कळेगा.
उपचारे कवनाही नाकळेगा. पै अर्जुना माझ्या ठाई आपण पेविन सौरुसू नाही. मी उपचारे कवनाही नाकळेगा. सगळं दिलंस आणि स्व दिला नाहीस तर मला काहीच दिलं नाहीस, आणि मला फक्त स्व दिलास तर मला सगळं दिलंस तू, असं भगवंताचं माऊली बोलतात. मला सगळं काय आहे तर तुझ्या स्व मध्ये जडलेलं आहे, आणि माझा स्व द्यायला मी कुठं तयार असते हो? कधी द्यायला तयार असते सांगा? माझा अहंकार कधी देतोय का सांगा? मी पाया पडलो, मी नमस्कार केला, मी नैवेद्य अर्पण केला, हा मी कधी संपणार आहे सांगा बघू? हे सगळे उपचार मीला जोडून आपण करतो. मीला काढून जेव्हा उपचार चालू होतात ना, त्यावेळी ते उपचार पोहोचतात तिथं. म्हणून म्हणतात उपचार विषय दिदले आपण पे मध्ये वरती उभी आहे, ती त्यासाठी आहे. उपचार विषय म्हणजे नावाला नैवेद्य अर्पण केला, खरं म्हणजे मीच मला अर्पण केलाय, मी नैवेद्य अर्पण केला नाही असं ते बोलतात भक्त. आणि आम्ही काय करतोय माहिती आहे? मी नैवेद्य अर्पण केला, मी त्यात घालतो, त्यामुळं तो प्रसाद, तो नैवेद्य कडू होतो. मी घातला त्यात, अहंकार त्यात घातला की देवाचा प्रसाद कडू झाला म्हणून समजायचं. देवाला मग काय ती घंटा वाजवा, नाहीतर आणखीन काय करा, हा मी जोपर्यंत जोडून सगळी घंटा वाजवली जाते, प्रदक्षिणा घातल्या जातात, नाम घेतलं जातं, तोपर्यंत देव म्हणतोय तुझा मी तेवढा टाकून बाहेर ये रे बाबा, म्हणजे मला तुला मिठी मारता येईल. पुरी नाही मग पडदा का आला म्हणतात ना मग तुकोबा. म्हणून तुका म्हणे माझे हेची देणे घेणे खरे, तुका म्हणे माझे खरे देणे घेणे, तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे. तुम्हाला माहिती आहे माझा अंतरंगात काय, तुम्ही साक्षी आहात सगळ्याचे, तुम्हाला माहित आहे. त्यामुळं खरं देणं घेणं जे आहे ते स्वच्या बदलाला मोक्ष आहे. स्वच मोक्ष आहे हो, स्वच परमात्मा आहे. पण तो कळेल तेव्हा, तेव्हा कळतच नाही ना. हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांत्याशी कामू विषयावरती मन जातं ना. म्हणून भगवंताला स्व देणं फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी आपण भक्तीचे हे उपचार करत असतो ना, त्यावेळी सावधपणानं आपला स्व, जो नकली मी आहे तो वर येता कामा नये. मी केलं हे मदची स्तव झाले, 4थ्या अध्यायात लिहूयावर, परी म्या नाही केले, हे मदची स्तव झाले. ही भाषा आपली असली पाहिजे. परी म्या नाही केले असा उलटा विचार असला पाहिजे. ऐसे जेने जाणितले तो सुटला गा, माऊली म्हणतात. असं ज्यानं जाणलं तो सुटला, अन्यथा सगळे बंधनातच आहेत. कसल्या? ह्या उपचाराच्या बंधनात आहेत. तीर्थक्षेत्र, व्रत, उपवास, यज्ञ, दान, या सगळ्याच्या बंधनातच राहतात. मी दिलं, मी दिलं, मी दिलं, मी केलं, मी केलं, मी केलं, दुसरे कोण करत नाही, मलाच तेवढं पुढवून करावं लागते. या सगळ्या गोष्टी आपण पेविन सौरुसू नाही. मला आवडत नाही कशाची, तुझ्या स्वशिवाय मला कशाचीच आवड नाही. तू काही दिलंस तरी मी खुश होणार नाही. हे म्हणले नाही की उपचारे कवनाही नाकळेगा, कुठल्याच उपचाराला मी प्रसन्न होणार नाही. म्हणून शांतपणाने तू मला तुझा स्व दे, अन्य काही देऊ नकोस. दिलंस मन, वाचा, चित्त सगळं दिलंस, पण देता देता त्याच्याबरोबरचा स्व सुद्धा मला दे. हा स्व आपण लपवून ठेवतो. गोंदवलेकर महाराजांच्याकडे त्यांचे एक भक्त होते. त्यांनी गोंदवले संस्थानाला आपली सगळी प्रॉपर्टी दान करून टाकली. सगळी. मुलगा ज्याचा होता तो मुलगाही तसाच देवभक्त होता, काही राखलं नाही. त्यांनी सगळं गोंदवले संस्थानाला देऊन टाकलं. अगदी गोंदवलेकर महाराज देहात असतानाची गोष्ट आहे. आणि जेव्हा त्यांचा मृत्यू जवळ आला त्या भक्ताचा, त्यावेळी त्या मृत्यूच्या समयी त्यांना शांती वाटली नाही. अजून काहीतरी राहिले, उणीव काहीतरी राहिली आपल्या आयुष्यामध्ये असं सारखं वाटलं. गोंदवलेकर महाराज त्यांची तब्येतीची चौकशी करायला आले होते आणि त्यांच्या उशाशी बसून त्या गोंदवलेकर महाराजांना म्हणतात की महाराज, मी सगळं रामाला दिलं, सर्व मी रामाला दिलं, पण अजून मला शांतीचा अनुभवच येत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणले, बरोबर आहे, तू सगळं दिलंस. काय दिलंस?
तर माझं सगळं जी प्रॉपर्टी होती, शेती भाती सगळं जे होतं ते मी गोंधवलीच्या संस्थाला म्हणजे महाराजांना दिलंय, रामाला अर्पण केलंय. ते म्हणले सर्व दिलंच बरोबर आहे, पण सर्वस्व दिलं नाहीस. सर्व मधला स्व जो आहे तो स्व फार महत्वाचा आहेस. म्हणजे सर्व दिलंस हे सगळं भौतिक आहे, स्व आहे हाच खरा पारमार्थिक आहे. तो मला दे. तुझं सर्व मला नको, पण स्व तुझा मला हवा आहे. तुका म्हणे माझे खरे देणे घेणे, हे खरं देणं घेणं आहे. ह्याला देण्या घेण्याचा व्यवहार म्हणतात, अन्य नाही. म्हणून तू स्व दे. त्यावेळी त्यांना पटलं, आता तुझी प्रॉपर्टी दिलीस, आता शांत बस आणि तुझ्यातलं मी दिलं संस्थानाला ही भावना काढून टाक. फक्त त्यातला मी काढ, म्हणजे तुझं स्व जो आहे तो सरळ सार्पण होईल. आणि स्व झाला की तुला शांत वाटेल. गोंधळेकर महाराजांच्या या उपदेशानं त्यांना शांतपणे मरण आलं. कारण शेवटचा वेळ अशी सांभाळता आली पाहिजे. सर्व दिलं पण जीवभाव दिला नव्हता. त्यामुळे जीवभाव घेऊन तुमचे पारमार्थिक स्वरूप मला दाखवा असं म्हणायला पाहिजे आपण. कारण केवळ बाह्य उपचाराने परमात्मा अंकित झालेला नसतो, होतच नसतो. तर तो झाला असता समजा बाह्य उपचारानं देतात ना. आता बालाजीला दान देणारे, साई संस्थानाला दान देणारे, आणखीन कुठं गोंदवल्यात दान देणारे, अक्कलकोटमध्ये दान देणारे खूप मंडळी आहेत. ती सगळे दान देतात व सगळ्या श्रीमंतांना लोक त्यांना मुक्ती मिळाली असती. मग देव त्यानं प्रसन्न झाला असता. ह्यानं खूप दिले, ह्यानं जो किती 1 तोळ्याचा जो काही मुकुट मला अर्पण केलाय सोन्याचा ना, किती कोटीचा, आता मी याला मुक्त करून टाकतो असं भगवंतांनी म्हटलं असतं. पण तसं काय होताना दिसत नाही आपल्याला. सगळ्या श्रीमंतांना मुक्ती मिळाली असते. याचा अर्थ आहे की बाह्य उपचार जेवढे आहे त्याच्यामधला जो स्व आहे तो स्व आपण आपल्याजवळ ठेवतो. म्हणून भगवंत म्हणतात मी कोणत्याही उपचाराने स्वाधीन होत नाही. त्याला आत्मत्वाचं समर्पण करावं लागतं. हे आत्मत्व शिल्लक राहतं, प्रेम शिल्लक राहतं आणि सगळं अर्पण आपण करतो. देवाच्या बद्दल प्रेम असायला पाहिजे, प्रेमानं नाव घ्यायला पाहिजे देवाचं. आपण कोणतरी लादल्यासारखं नाव घेतो. आजचा दिवस पूर्ण होऊ दे एकदा, मला चुकायला लागते, चुकचुकायला होते संध्याकाळी, का माझा आज पण नामाची वेळ संपली ती किंवा झाली नाही माझ्या तब्येतीमुळं किंवा पाहुणे आलेत म्हणून असा खेद वाटायला लागतो. ह्याचा अर्थ लादलंय म्हणून. ह्याचा अर्थ याला वाटतं बैठकीला बसूनच ते करायला लागते वाटते सवड. त्यामध्ये एवढी सहजता असते. माझी या सहस्थिती भक्ती नाम, माऊलींच्या 18व्या अध्यायामध्ये उभे आहे. माझी सहस्थिती ज्याला प्राप्त होते ना त्याचं नाव भक्ती आहे, अन्य नाही. एरी पहिली ना सरती काय उभे आहे ती दुजी ना परती असं काहीतरी आहे. माझी या सहस्थिती भक्ती नाम, माझ्या सहस्थितीमध्येच भक्ती प्रकट होत असते. म्हणून भगवंताला जे अर्पण कराल तेच प्राप्त होतं. सोनं नाणं अर्पण करताय त्याच्या बदलाला कीर्ती मागता, आरोग्य मागता, घरातलं स्वास्थ्य मागता, घरातल्या लोकांचं आरोग्य मागता, सगळं मागतोय आपण. घर मागतो पण घरातली शांती मागत नाही. मागतोय काय कधी सांगा बघू? घरच मला पाहिजे आहे, मला शांती कुठं पाहिजे? नाही तर शांती मागितली असती आणि शांतीसाठी देवाला घर द्यावं लागलं असतं. आपण चुकीचं बघतोय, उलट बघतोय. जरा सुलट जर झालं ना, अगोदर शांतीच मागा ना. आणि शांती मागायला स्व द्यायला पाहिजे ना. अर्पण करायची गोष्ट काय? कारण साध्या ज्या क्षुद्र देवता ज्या आहेत त्या साध्या उपचाराने प्रसन्न होतात हो. पण भगवंताला जीवाचा बळी द्यावा लागतो. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीवाचा बळी दिलेला आहे, अर्पण केलेला आहे भगवंताच्या चरणी. जसं रावणाने म्हणे आपली मस्तक ते शिरकमल जे आहे ते भगवान शंकराला वाहिलं होतं आणि त्याने कुठले वर मागितले म्हणून मुक्ती मिळाली नाही. सगळ्यात मोठं वरदान कोणतं असेल तर मोक्ष, सायुज्य मोक्ष आहे. ते आपण मागत नाही. आपण मागतो ते मला मोठं आयुष्य दे, मला शत्रूकडून पराभूत होता कामा नये, माझे शत्रू संपून टाक. रावणानं तेच मागितलं, हिरण्यकशिपूनं तेच मागितलं.
ही सगळी जी आपण समोर मंडळी जी आहेत त्यांच्याकडे विचार करून जर आपण विचार केला सगळ्या ह्या पूर्ण शास्त्रातील आणि रामायण महाभारतातील कथांचा, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण मागताना चुकतो, मागायची अक्कल नसते. म्हणून मागताना काय मागावं, शास्त्राला श्रीगुरूंना विचारावं. नंबर 2, काहीच मागू नये हा सर्वोत्तम असा उपाय आहे. कारण त्याला तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे, तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे माझे खरे देणे घेणे तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे. वरचा अभंग आपण बघितला, करिता विचार सापडाले वर्म. विचार केल्याशिवाय वर्म सापडणार नाही बरं काय. म्हणून सारासार विचारता, हे विचार सारासार विचार ज्यावेळी होतो त्याच वेळी हा मार्ग आणि वर्म सापडतो. इथं म्हणलेलं आहे की जे जीव आहे त्याचा बळी मी दिला, तुकाराम महाराज म्हणतात, आणि त्याबद्दला तू मला प्राप्त झालास. याचा अर्थ अहंकार टाकून संसाराचं देहावरचं प्रेम जे आहे ते सगळं भगवंताला अर्पण करावं. माझं देहावर प्रेम आहे, संसारावर प्रेम आहे, नातलगांच्यावरती प्रेम आहे, तेच प्रेम भगवंताला अर्पण करायचं. नातवंडांना घास भरवताना कृष्णाला घास भरवतोय, आपण यशोदेच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे असं वाटलं पाहिजे ना. कधीतरी सुदामा होता आलं पाहिजे, कधीतरी विदुर होता आलं पाहिजे, कधीतरी होता आलं पाहिजे ना ते. पण ते होत नाही ना. आपण कधीतरी मीराबाई होता आलं पाहिजे. जे जे माझ्याकडे उपचार आहेत त्या उपचाराबरोबर माझा स्वत भगवंताला गेला पाहिजे. आपण उपचारच फक्त अर्पण करतो, बाकी राहिले की सगळं. उपवास करतो पण देवाची आठवणच करत नाही. कशासाठी धरला उपवास? देवासाठी धरला. तर देवाला कशाला उपवास पाहिजे सांगा बघू. देवाला उपवासाची गरज आहे का? व्रतांची गरज आहे का? काय नाही गरज. नाम घेत आहे त्याची गरज देवाला आहे का? कशालाही उपचार करायची मग? तर या उपचाराबरोबर उपचार करावे. उपासनेतला हा श्रेष्ठ प्रकार आहे. पण देता देता त्याबरोबर आपण काय द्यावं? आपला जीव सुद्धा देऊन रिकाम व्हावं. म्हणून भगवंताला प्रेम आवडतं, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ही खरी भगवंताची आवड आहे. म्हणून संसाराची माया भगवंताच्या ठिकाणी अर्पण करता आली पाहिजे. संसाराची आसक्ती, विषयाबद्दलचं प्रेम भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, मग नावडे धन जन माता पिता. सगळे नातलग, प्रॉपर्टी, सत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा आवडायची बंद होते. माझं कुणी नाव काढावं, उलट नावच काढू नये म्हणतात. निसर्गदत्त महाराज म्हणायचे माझा आवाज सुद्धा कुणाच्या कानावर पडता का म्हणे. आता काही लोकांनी त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं त्यांच्या आवाजाचं, हा भाग वेगळा. पण ते काय म्हणायचे, शेवटी माझं काहीच राहू नये, माझं नाव सुद्धा, मी बोललेले शब्द सुद्धा पुन्हा कुणाच्या कानावर पडता का म्हणे. कुणी रेकॉर्डिंग करून घ्यायची नाही, माझे फोटो कुणी काढायचे नाही, माझा फोटो सुद्धा दिसता का म्हणे. कारण त्या फोटोचा मी खरा नाही ना, माझ्या आवाजातला मी खरा नाही ना, त्याच्या पाठीमागचं तत्व खरा आहे. आणि तत्व हे दिसत नाही. मग ते दिसत नाही तर माझे फोटो, माझे आवाज, प्रकटीकरण कशासाठी पाहिजे असं महाराज बोलायचे, निसर्गदत्त महाराज. ह्या एवढ्या एका गोष्टीवरून आपण लक्षात घ्यायचं की सत्तेसाठी, प्रतिष्ठेसाठी आणि आणखीन कुठेतरी झळकावं म्हणून जे आपण प्रयत्नशील असतो आणि त्याला नाव देतो मी भगवंताची सेवा करतो म्हणून. कुणी दान केलं हे बोर्डावर लिहावं लागतंय, आजचे अन्नदाते. आतून अशा गुदगुल्या होतात आपलं नाव वाचताना. जोपर्यंत या गुदगुल्या होतात ना तोपर्यंत अजून मी अन्नच दिलं जगाला, स्व दिलेला नाही. सगळ्यात मोठी गोष्ट माझा अहंकारच मी तिथं द्यायला पाहिजे. आपण पे विन सौरसो नाही, मी उपचारा कवनाही ना कळेगा. कुठल्याच उपचारानं मी प्राप्त होत नाही, तैसा मी एकची परी. 11व्या अध्यायामध्ये आतुडे गा अवधारी, जुरी भक्ती येऊनी वरी वरी चित्ताते गा. शेवटी उव्या 11व्या अध्यायाचे जे आहेत, मी कसा प्राप्त होईल. विश्वरूप दर्शनानंतरच्या उभ्या श्लोक आहेत ते, त्यामध्ये बोलताना म्हणतात की मी कसा प्राप्त होईल. तर तैसा मी एकची परी, एकाच गोष्टीने प्राप्त होईल. आतुडे म्हणजे प्राप्त होईल. आतुडे गा अवधारी, अवधारी म्हणजे ऐक अर्जुना, मी एकाच गोष्टीने, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात का,
भक्तीनं जर चित्ताला माळ घातली तरच मी प्राप्त होईल. याचा अर्थ काय बघा, जर आत्म्यालाच वरावं लागतंय, आत्म्यालाच माळ घालावी लागते, म्हणजे स्त्री रूपी जीव जो आहे त्या आत्मरूपी पतीला तिनं वरावं लागतं, तरच तो प्राप्त होतो आणि तो एकरूप होतो. म्हणजे नवरा बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परी नदी नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. हे तुकाराम महाराजांच्या अनुभव आहे. यासाठी केला होता अट्टास, त्यातली शेवटची ओळ आहे बघा ती. तुका म्हणे मुक्ती परी नदी नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. खेळी मेळी, खेळे मेळी का झाला तर लग्न, एकरूपता झाली, जीवाशिवाचं लग्न झालं. मग जीवाशिवाचं लग्न होणं तैसा मी एकची बरी. माऊलीन ती ओळी तशी वापरली बघा, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात येगा, तैसा मी एकची परी आतुडेगा अवधारी. जरी भक्ती येऊनी वरी चित्तात येगा, असं झालं ना, तू मला आपण दिलंस, आपल्याला दिलंस, तेच मला आवडते. आपण पेविन सौरुसू नाही, मला कशात मुडी नाही. तू काय वाटेल ते दे मला, तुझा प्रसाद दे, शिरा दे, आणि आणखीन काय दे, पैसे दे, सोनं अर्पण कर, आणखीन काय अर्पण कर, सगळे डबेच्या डबे कापराचे खाली कर, उदबत्त्यांचे पुढेच्या पुढे मला देऊन टाक, नारळाची तोरणच्या तोरणं अर्पण कर, मी नाही तुला प्राप्त होणार. का तर उपचार आहे कवनाही ना कळेगा. अरे ते उपचार अर्पण करतो त्या ठिकाणी भावच नाही तुझा, आणि भावाशिवाय मी प्राप्तच होत नाही, प्रेमाशिवाय प्राप्तच होत नाही. मग जीव भावाशिवाय प्राप्त होत नाही. भाव कोणता? जीव भाव, तो अर्पण करायला पाहिजे. म्हणून शरीर देवाला वाहनं म्हणजे ईश्वर भावनेनं कर्म करणं आहे. शरीर देवाला व्हायचं म्हणजे काय करायचं? ईश्वराची भावना करायची. देवा भगवंता, ही सगळी कर्म आजची तुला अर्पण. ईश्वर भावानं कर्म करणं म्हणजे शरीर देह भगवंताला अर्पण करणं आहे. दुसरी एक गोष्ट बघा, मन सुद्धा देवाला द्यावं लागतं. अंतःकरणाच्या बाबतीत विचार केला तर मन देवाला वाहणं म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी भावना धरणं. मनात देव असला पाहिजे. मनात काय नसेल तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे त्याचा? मनात जर भाव नसेल आणि मी मनानं काहीतरी करत असेल तर मन देवाला कसं व्हायचं? तर मन देवाला व्हायचं म्हणजे ईश्वर भावना धरायची. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. तुकोबांचा अभंग गाथेमध्ये जाऊन बघायला हरकत नाही, सुरुवातच आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. ईश्वर भावना करावी आणि मन देवाला वाहावं. मी एक फूल आहे, मी एक फूल आहे, आणि हे फूल भगवंताच्या चरणी वाहताना आपण कसं करतो? तर ते चरणावर जाऊन पडतं. तसं मन भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे. बुद्धी देवाला अर्पण करणं म्हणजे ईश्वराचं चिंतन करणं. बुद्धी पण अर्पण करायची आहे, ईश्वराचं चिंतन करणं. बुद्धी ही एक अशी गोष्ट आहे की जी विचाराचा केंद्रबिंदू, केंद्रस्थान आहे. ज्या ठिकाणी विचार येतात आणि विचार घालवण्याचा विचार जिथे येतो, तो विचार जे स्फुरण होतं ती बुद्धी आहे. म्हणून बुद्धी बुद्धी जवळ परमात्मा राहतो. 3ऱ्या अध्यायातली शेवटच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे भगवंताने की इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे दह्याच्या पलीकडे इंद्रिय अधिक सूक्ष्म आहेत, तरल आहेत. इंद्रियांच्या पलीकडे कोण आहे? मन आहे. ते सूक्ष्म आहे, तरल आहे, अधिक. मनापेक्षा अधिक सूक्ष्म आणि तरल काय असेल तर बुद्धी आहे. कारण बुद्धीच्या पलीकडे तो राहतो. मग बुद्धीच्या पलीकडे राहतो तर बुद्धी ही ईश्वर चिंतनामध्ये असली पाहिजे. ती त्वयग्रिया बुद्धी काय आहे? कठोपनिषद आपला अभ्यास असणाऱ्या आणि उपनिषदांचा पाहावं. त्यामध्ये बुद्धी कशी असायला पाहिजे? ती भगवंताचा बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. बुद्धी भगवंताचं चिंतनात असली पाहिजे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. हरिपाठातला तुकडा आहे, 16वा नंबरचा अभंग. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. मग वाचेला सुलभता येते. बुद्धीनं जेव्हा हरीचा जप चालू होतो ना, हरिबुद्धी जपे, बुद्धी हरीचा जप करते, वाचा नव्हे. काय सूक्ष्म शास्त्र माऊली सांगतात हरिपाठामध्ये बघा. म्हणून बुद्धी देवाला अर्पण करणं, वाहनं म्हणजे ईश्वर चिंतन करणं आहे.
आणि शेवटी चौथा मुद्दा आहे बघा, की मी देवाला अर्पण करायचा राहून जातो, त्याला जीवभाव म्हणतात. आपण पेविन सौरसू नाही, ही जी माऊलीची ओळ आहे त्यामधलं शेवटी मी देवाला अर्पण करून त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. त्याला आत्मसमर्पण करणं म्हणतात. त्याला भक्तीच्या 9व्या भक्तीतली 9वी शेवटची भक्ती आत्मनिवेदन म्हणतात. आत्मनिवेदन भक्ती ही शेवट आहे. हा मुक्तीपर्यंतचा शेवटचा मार्ग आपल्याला भगवंत आत्मनिवेदन भक्तीतून सांगतात. इथं शेवटी जो मी अर्पण करायचा आहे ना, तो मी एकदा अर्पण करून टाकला की सगळं अर्पण. म्हणून शरीर देवाला वाहणं म्हणजे ईश्वर भावनेनं कर्म करणं. कारण देहाच्या बाबतीत कर्माला प्राधान्य आहे, कर्म प्राधान्यता देहाच्या बाबतीमध्ये आहे. मन देवाला वाहणं म्हणजे ईश्वरांच्या ठिकाणी भावना करणं, भाव निर्माण करण्याचं केंद्र मन आहे. बुद्धी व भगवंताला वाहनं, परमात्म्याला वाहनं म्हणजे ईश्वराचं चिंतन करणं आहे. कारण चिंतनाचं काम जे आहे, विचाराचं काम ते बुद्धीकडे दिलेलं आहे. आणि शेवटी जो मी आहे, ज्याला जीवभाव किंवा सूक्ष्म अहंकार म्हणतात, हा सूक्ष्म अहंकार शेवटी अर्पण केला तर काहीही शिल्लक राहत नाही. यामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचंच वर्णन आता आपण विचारात घेतलं. आणि ज्ञानयोगाची परिसमाप्ती जी आहे ती जीवभाव अर्पण करण्यामध्ये होते. म्हणून शरीर, मन, बुद्धी आणि जीव हे 4 भावानं भगवंताची भक्ती करता आली पाहिजे. या ठिकाणी घंटा किंवा उदबत्ती किंवा नारळ याचे उल्लेख नाहीत. ते उपचार निषेध दिले. उपचार असू देत, उपचाराचं निमित्त करून देवाला प्राप्त करून घेणं हा मुद्दा महत्वाचा आहे. तो सोडून जर भलतच आपण काय करायला लागलो तर माऊली म्हणतात, मी उपचारे कवनाही ना कळेगा, मी कुठल्याच उपचारानं प्रसन्न होणार नाही. म्हणून पयाजना माझ्या ठाई आपण पेविन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही ना कळेगा. आज आपण 366 आणि 367 या 2 ओळीवरचा विचार केलेला आहे. वेळ पण संपलेला आहे. महत्वाचे काही काही मुद्दे असतात म्हणून काही ओळींच्या ठिकाणी थांबावं लागतं. क्षमा करा, पण वेळ लागतो आपल्याला. 9व्या अध्यायाला वेळ लागणार असं आपण सुरुवातीलाच लक्षात घेतलं होतं. थोडासा वेळ काही ओळींच्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं, ज्याचा संबंध माझ्या साधनेशी आहे. कारण खरंच मला मुक्त व्हायचा या दृष्टीनं आपण चर्चा चाललेली आहे. सगळ्यांनाच आपल्याला मुक्त व्हायचं आहे ना, मग त्या दृष्टीनं भक्तीची साधनं निवडली पाहिजेत ना. काय भलती सलती साधनं पूर्वापार चालत आल्यात म्हणून तीच मी करत राहणार, याला काय अर्थ राहतंय. असल्या उपचार म्हणजे उपचार एकव नाही ना कळेगा म्हणतात ते. कुठं काहीतरी नाचायला लागलास तरी काय उपयोग नाही त्याचा, तर त्याचा विचार कर आणि मग नाच कर. हा मुद्दा महत्वाचा आहे. हे करायला काय अडचण नाही. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी.